तर राम राम मंडळी, जय गजानन माऊली. मंडळी, हे जे तुम्ही सोय पाहून राहिले ना इकडे बिस्लरीची, तर हे सोय गजानन महाराजांची पालखी येणार आहे, तर त्याची सोय आहे पूर्ण. तर हे आमचे मित्रमंडळी सागर वगैरे, योगेश, तर हे सोय चालू आहे त्याच्यासाठी. तर हे पाहून घ्या इकडे, हे सर्वात समोर पालखीचं ट्रॅक्टर जे सामान वगैरे सर्व भरलेलं आहे, ते ट्रॅक्टर समोर आलं. तर हे पाहून घ्या, आता येणार आहे हे पूर्ण पालखी. बाया मंडळी सर्वात जास्त, तर कुठेही म्हटलं गजानन महाराजांची पैदल दिंडी चालली तर बाया मंडळी सर्वात पहिले. आजूबाजूच्या गावातले सर्व जमा होतात, तसेच आमच्याही गावातले आहेत. तर हे पाहून घ्या, आता सध्या हे मल्हारतून सुरुवात झालेली आहे, निघालेली आहे पालखी. तर मल्हारतून निघाल्यानंतर इथं सगळ्यात पहिले पेट्रोल पंपावर समजा, त्याच्यानंतर आधी झालेलं आहे, पण मी जिथं आलो तिथं पालखी इथं आलेली होती. तर इथून सोय त्याची पाणी वगैरे, तर मग आपलं नशीब दर्शन घ्यायला भेटलं. दर्शन घेतलं बा पालखीचं गजानन महाराजांचं, तुम्ही घेऊन घ्या. तर मंडळी, पालखी म्हटलं म्हणजे तर आमच्या गावातल्या बाया मंडळी मागानी राहत नाही, तर त्या पण फुल तयारीत आलेल्या आहे. बाया मंडळी काही माणसं पण आहेत, असे आमच्या गावातले 10-12 जणं गेले आहेत. तर हे पाहून घ्या, त्याचे सामान वगैरे भरताना गाडीत. तर अशा प्रकारे गजानन महाराजांची पालखी निघाली मित्रांनो, हे पाहून घ्या. तर हे पूर्ण पालखी लेकरं बाकरं सर्वच आहे ना बा, पाय ना. आणि एवढ्या दूर पैदल जाणं म्हटलं म्हणजे लय कठीण गोष्ट आहे. कारण आमच्या गावावरून समजा परतवाड्यावरून 120च्या किलोमीटर जवळपास येते. रस्त्यानं सोय होते म्हणा, पण पैदल चालणं म्हटलं म्हणजे एवढ्या दूर लय मोठी गोष्ट आहे ना राजू. तर पाहून घ्या, हे पूर्ण पालखी पाहून घ्या, खूप लंबी लाईन आहे. तर काही लोक त्यांना सार करायसाठी परतवाड्यापर्यंत पण गेले. तर हे आमच्या गावातले महिला मंडळी पण घुसले आता लाईनीत, हे पाहून घ्या. तर पहा, लय मोठी गोष्ट आहे. तर हे पाहून घ्या, पालखीचे दर्शन घेऊन घ्या. आणि मंडळी, कमेंटमध्ये गजानन महाराज की जय किंवा गण गण गणात बोते नक्की लिहून टाका. मंडळी, आपण यांना सार केलेला आहे. तर चला, जय गजानन माऊली, गण गण गणात बोते.